सॉलिड आहे का तुझी आई? मी अजून एक खाऊ? हो खा ना, तुझ्यासाठी पण आहे. पण ग्रँडमा मला याच्यावर मॅपल सिरप घालून देते किंवा स्ट्रॉबेरी जॅम, पण आमच्याकडे नव्हतं ते. पण हा मस्त लागतोय. हा पॅनकेक खाऊन ना मला ग्रँडमाची आठवण आली. ती मला न सांगताच कामाला बाहेर गेली. तू गेली होतीस ना तशीच. काम संपलं ना किती येईल लवकर परत. घे अजून एक पॅनकेक खा. अनेक वर्षात नवीन चप्पलच घेतली नाहीयेस ना तू? आई आई तुम्ही अगं माझ्या चपला का हातात घेतल्या तुम्ही? काय करताय? मी माझी चप्पल रिपेअर केली, तुझी बघितली, म्हटलं तुझी पुसून ठेवावी. काय प्रॉब्लेम आहे? आपल्या माणसाचं काम नाही करू शकत मी? आई पण पण तुम्ही माझ्या चपलेला हात का लावलात? मला नाही आवडलं हे सगळं. तुला आठवतंय दीपा, काही वर्षांपूर्वी तुला मी आमच्या घरात चप्पल बूट साफ करायला लावले होते, पॉलिश करायला लावले होते. या सगळ्या चपला, सगळे बूट तू पॉलिश करायचे. जर तू आमच्या घरातल्या बूट चप्पल पॉलिश करू शकतेस, तर मी तुझी चप्पल का नाही क्लीन करू शकत? आई ते सगळं जुनं झालं, विसरून जा. दुसऱ्यावर केलेले अत्याचार असे विसरता नाहीयेत दीपा. त्याची शिक्षा आपल्याला मिळत असते. ते पाप इथेच फेडावं लागतं. आई नाही आई, असं काहीही नाही. तुम्ही माझ्यावर कुठलाच अत्याचार केला नाहीये आणि हा गैरसमज मनातनं काढून टाका. तुझ्या चांगुलपणाचं काय करायचं दीपा? तुझा चांगुलपणा कधी संपतच नाही ग. दीपा, तुझ्या पुण्यात माझी पाप नाही धुतली जाणार. त्यासाठी मलाच प्रयत्न करत राहावा लागणार आहे. आई तुम्ही जे काही वागलात त्याच्या मागे कारण होतं ना, आणि ते तुमच्या हातात नव्हतं. पण नंतर तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम केलं जितकं कधीच कोणी केलं नव्हतं. खूप उशीर झाला ग त्याला, खूप उशीर झाला. नाही आई, उशीर वगैरे काहीही झालेला नाहीये. हे सगळं डोक्यातनं काढून टाका बरं. आई आहात तुम्ही माझ्या, खूप प्रेम केलंय तुम्ही माझ्या. खूप प्रेम. आणि माझ्या ना तेव्हाही काही मनात नव्हतं आणि आताही काही मनात नाहीये, खरंच सांगते. इतकं चांगलं असू नये ग माणसाने. कसं जमतो तुला इतक्या पटकन समोरच्याला माफ करणं? माफ करायचा प्रश्नच येत नाही. प्रत्येक मुलीसाठी तिची आई तिच्यासाठी दैवत असते. तुम्ही दैवत आहात माझ्यासाठी. मग माझ्यासाठी हीच गोष्ट उलटी आहे असं समज.
माझी लेक अशी आहे ना की तिच्या समोर कुणीही नतमस्तक व्हावं. खरंच. कारण माझी लेक आहे जिने मला माझ्या आयुष्यात चांगले विचार करायला शिकवलं. नाही आई, आई मला इतकं मोठं नका करू, नका करू इतकं मोठं. अगं दीपा, तुझ्या लक्षातही येत नाहीये की तू तुझ्या आयुष्यात काय काय केलंयस. दीपा, अगं इतक्या कठीण परिस्थितीत तू तुझ्या मुलीवर किती चांगले संस्कार केलेस. ही सगळी दगदग धडपड तू तुझ्या लेकीसाठी करतेस ना, कार्तिकीसाठी. मग मी पण तुझी आई आहे ना, मग मला तुझी मदत करायला, तुझ्यासाठी काहीतरी करायला का थांबवतेस? गैरसमज आहे तुमचा. मी कार्तिकीसाठी काहीच नाही केलं, खरंच काहीच नाही केलं. उलट तिच्यावर अन्याय केला. लहान वयात तिला समजूतदार बनवलं मी. खूप लहान वयात माझ्या मुलीला मी तडजोड करायला शिकवलंय. काय चांगलं केलंय मी? आई, मी खूप धडपडते. आतापर्यंत धडपडत जीवन जगले. मी माझ्या मुलीसाठी चांगलं असं काहीच केलं नाही. माझ्या हातून काहीच चांगलं झालं नाही, काहीच चांगलं झालं नाही. इतकं करतेस लेकीसाठी तरी वाटतंय तुला की काहीच करत नाहीयेस. मग जरा या आईकडे बघ. तू जसं कार्तिकीसाठी सगळं करतेस तसं मलाही तुझ्यासाठी खूप काही करावंसं वाटतंय ग. तुझे लाड करावेसे वाटतात, तुझी काळजी घ्यायची, तुझ्या घरात पडेल ते काम करायचे, घर स्वच्छ ठेवायचे, तुझ्या टिफिन सर्व्हिस मध्ये तुला मदत करायची. दीपा, तुझ्यासाठी आणि कार्तिकीसाठी खूप काही करायचंय मला. आजपर्यंत तू धीराने एकटी चाललीस, आता तू एकटी नाहीयेस. मी तुझी आई तुझ्या सोबत आहे कायम, whether you like it or not. Am I clear? Do you know you can invest in bitcoins starting from 100 rupees? But do you even have 100 rupees? International ingredients. स्किन इंडियन आणि इंग्रेडियंट्स इंटरनॅशनल. आपल्याला एक्झॉटिक नाही, एक्झॅक्ट पाहिजे. हनी अँड आल्मंड्स आर द बेस्ट नरिशिंग इंग्रेडियंट्स. अँड गेस व्हॉट, दे आर फ्रॉम इंडिया. हे माझ्या स्किनला ठेवते नरिश्ड विदाउट एनी चिकचिकाट. एका बॉडी लोशनने आणखी काय पाहिजे? सो तमाशा दूर, नरिशमेंट भरपूर. जॉय, ब्युटिफुल बाय नेचर. New Cadbury Silk Hard Blush. या सिस्टर, मला मिस्टर गुप्तेंची फाईल आणून देता प्लीज. या, थँक्यू. हाय, आलीस? निघूया प्लीज, मला खूप भूक लागली आहे. येस, निघूया. फक्त एका पेशंटची फाईल आणून देत आहेत, तेवढी चेक करायची, मग निघूया. ओके, सर, ही गुप्त्यांची फाईल. थँक्यू. इथे काय करतेस तू? हॉस्पिटलवर शोधते तुला. एक काम दिलं होतं ते सुद्धा नाही जमलं तुला. श्वेता, श्वेता रिलॅक्स. काय झालं? कार्तिक, अरे या डॉक्युमेंट्सवर मम्मांच्या सह्या हव्यात अर्जंट. ओके, पण ममा तर इथे नाहीये, बाहेर गावी गेली आहे, त्यामुळे आता इतक्यात सह्या मिळणं शक्य नाही. पण डॉक्टर, एक मिनिट, हे त्यांचं काम नाही. उगाच त्यांना टेन्शन नको देऊस. श्वेता, नर्स, तुझा. कळतच नाही कसं सॉर्ट करू हे. मी एक सजेस्ट करू का? बोल. तुम्ही त्यांना कुरिअर करू शकता ना डॉक्युमेंट्स.
त्या साईन करून परत पाठवतील. गुड आयडिया. कार्तिक, तू मम्मांना फोन करून विचारशील त्या कुठे आहेत? म्हणजे मी ऍड्रेस घेऊन लगेच या फाईल्स कुरिअर करेन. या एक मिनिट. अगं माझा फोन वाजतोय का? कार्तिक बेबी, ममा ममा मला सांग, तू एक्झॅक्टली कुठे आहेस? अरे सांगितलं ना बँगलोरला आहे म्हणून. ते माहितीये मला, पण बँगलोर मध्ये कुठे आहेस? तो पत्ता पाठवू शकशील का? पत्ता? पत्ता कशाला हवाय? अगं हॉस्पिटलमध्ये एका डॉक्युमेंटवर तुझी साईन हवी होती. इट्स रादर अर्जंट, सो मी तुला कुरिअर करतो. तू साईन करून लवकरात लवकर परत पाठव. नाही, कुरिअर नको. आय मीन कुरिअर कशाला ना. स्कॅन द कॉपी अँड सेंड मी. मेल इट टू मी. मी प्रिंट आउट करते, सही करते आणि लगेच पाठवून देते. या राईट. सॉरी, इथे कोणाच्याच लक्षात नाही आलं ते. ठीक आहे, मी तुला ईमेल करतो डॉक्युमेंट्स. ओके. आणि ममा, अगं तू अजून किती दिवस तिथेच असणार आहेस? कधी येणार आहेस परत? दीपिका खूप मिस करते तुला, सारखे विचारत असते तुझ्याबद्दल. तिला सांग थोड्याच दिवसात येते. थोडे दिवस? इतकं काय अर्जंट काम आलंय तुझं तिथे? आल्यावर सांगते ना. गिव्ह माय लव्ह टू दीपिका. या बाय. टेक केअर. ममाला आपल्या सगळ्यांपेक्षाच टेक्नॉलॉजीतलं जास्त कळतं म्हणायचं. आपण तिला हे डॉक्युमेंट्स ईमेल पण करू शकतो ना. सो श्वेता, तू ममाला हे सगळं ईमेल कर. ती साईन करून स्कॅन करून पाठवेल. ओके. एक्सक्यूज मी. हॅलो. या आलोच. आयशा, तू वेट कर, मी आलोच 5 मिनिटात. ओके. BIT BNS has the lowest trading fees for buying and selling bitcoins. Oh, that's how you got the money to buy this suit. जेव्हा कोणत्याही नवीन औषध मार्केटमध्ये येतं तेव्हा त्याच्या आधी माणसांवर टेस्ट केली जाते. जितके जास्त ट्रायल तितकं जास्त कमिशन तुझं. प्लीज वेलकम ट्रूली सेल्फलेस हिरो ऑफ द सोसायटी, डॉक्टर गौरी नाथ. मंथनचा फक्त एकच फोकस आहे, सेव्हिंग लाईफ. दिस इज डॉक्टर सायरस अभरवाल. एका बॅन ड्रगची ट्रायल ह्युमन्सवर घेत आहे, त्यामुळे माणसांचे जीवही जात आहेत. ड्रग नाहीये, पॉइझन आहे. ह्युमन मराठीमध्ये डिझनी प्लस हॉटस्टार वर. कार्तिकी, आम्हाला एक मेंबर हवाय टीम पूर्ण करायला. मी आधी घरी जाते आणि नंतर येते. तुझी आजी आल्या म्हणून ना. हो, ती माझी वाट बघत असेल. ए कार्तिकी, तुझी आजी खूप फेमस आहे ना. ती तर स्कूल मध्ये चीफ गेस्ट होती. हो, ती खूप मोठी आहे. पण ती तुझ्या आईची आई आहे की बाबांची माहित नाही. तुला माहित नाही? पण ती तर दीपिकाची आजी आहे ना. हो, पण ती म्हणाली मी तुझी पण आजी आहे. ती माझी खूप काळजी घेते. आज शाळेत पण सोडायला आली होती. आज तिने मला डब्यात पॅनकेक्स बनवून दिले होते. वाव, पॅनकेक. आम्हाला पार्टी पाहिजे. हो, पार्टी तर पाहिजे. चालेल. कार्तिकी, तू तुझ्या आजीला विचार ना, ती तुझ्या आईची आई आहे की बाबांची. बरं, पण पार्टी नक्की ना. हो.
गॉड, प्रॅक्टिस करायला हवी होती आधी. आजी मी आले. आली तू शाळेतून? वा 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 वा. सो हाऊ वॉज स्कूल? नाईस. टिफिन खाल्ला का ग? हो खूप छान होते पॅनकेक. आवडले तुला? हो खूप आवडले. तू एकटीनेच खाल्ले की फ्रेंड्सना पण दिले? नाही नाही दिले ना फ्रेंड्सला. मग काय म्हणाले फ्रेंड्स? आजी तुला गंमत माहितीये, दीपिकाने पण खाल्ले. तिने तुझ्या हातची चव ओळखली. तू तिला सांगितलंस का की मी बनवलंय म्हणून? नाही नाही मी नाही सांगितलं, तिनेच ओळखलं. ती बोलली माझी ग्रँडमा पण सेम असे पॅनकेक्स बनवते. शी इज राईट. आलीस तू? हॅलो, बोला मॅडम. आत्ता? हो पण बरं, मी तुम्हाला कळवू का? हो चालेल. आई, रास्ते मॅडम आहेत ना, ज्या डाएट फूडचा बिझनेस करतात ना, त्यांनी अचानक मीटिंग ठेवली. अर्जंट बोलवलंय मला. पण असं अचानक अर्जंट तुम्ही असताना कसं जाऊ आई? असं जाऊ म्हणजे जायलाच पाहिजे, काम आहे ना. दीपा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, आता तू बिझनेस करतेस, व्यवसाय करणं इतकं सोपं नाहीये. यू हॅव टू बी व्हेरी पर्टिक्युलर. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रायोरिटाइज. बिझनेस इमोशनल डिसिजन नसतो, प्रॅक्टिकल डिसिजन असतो. संधी रोज रोज चालून येत नाही दीपा. आलेल्या संधीचं सोनं करायला शिक. एम आय क्लिअर? थँक्यू आई. जाते मी. नको. कार्तिकी, आईंना त्रास द्यायचा नाहीये? नाही. दीपा, अगं आहोत ना आम्ही दोघी. जा तू. येते आई. आई येईन हा लवकर मी. आरामात. बाय बाळा. आता आजी आणि कार्तिकी मज्जा करणार, राईट? आजी, तू माझी आजी कशी ग? अशीच. म्हणजे आईची आई की बाबांची आई? दोघांची. दोघांची? पण काय ग, तुझ्या मनात हा प्रश्न अचानक का आला? माझ्या फ्रेंड्स मला विचारत होत्या. अच्छा. आजी, त्यांना ना माझ्याकडून पार्टी हवी आहे. पार्टी? का ग? कारण माझी आजी फेमस आहे ना. रिअली? ओके, सांग तुझ्या फ्रेंड्सना, पार्टी इज ऑन. आजी त्यांच्यासाठी यम्मी पिझ्झा मागवेल. पिझ्झा? येस. तुला आवडतो पिझ्झा? हो, मी माझ्या एका फ्रेंडच्या बर्थडे पार्टी मध्ये खाल्ला होता. तू एकदाच पिझ्झा खाल्लास? हो. डोंट वरी. आता तुला जेव्हाही पिझ्झा खावासा वाटेल ना, या आजीला सांगायचं. शील गेट लॉट्स ऑफ पिझ्झा. ओके? ये पिझ्झा पिझ्झा, ये पिझ्झा पिझ्झा, ये पिझ्झा पिझ्झा. Many years ago, our house came to life with magic. Every member of our family was given their own gift. Why am I the only one that didn't get a gift? You're just as special as anyone. You just healed my hand with an arepa con queso. I'm losing my gift! Mirabel, the fate of the family is gonna come down to you. I will seize the magic. लूडो सुप्रीम खेलो और जीतो कैश ही कैश। विनिंग्स को तुरंत विड्रॉ करो यूपीआई से। वही बचपन वाला लूडो, जीतना एकदम आसान। लूडो सुप्रीम अभी डाउनलोड करो, सिर्फ ludosupreme.com से। इस गेम में वित्तीय जोखिम की संभावना शामिल है और इसकी लत लग सकती है। कृपया जिम्मेदारी से और अपने जोखिम पर खेलें। शर्तें लागू, केवल 18 साल से ऊपर के लिए। आजोबा, अरे चा, आली का आमची चिंगी? व्हेरी गुड. डॅडा आला? नाही अजून.
आणि ग्रँडमाचा फोन आला का की ती परत कधी येणार आहे ते सांगायला? नाही अजून. शी बाबा, असंच करतात ते दोघं. शी बाबा, असंच करते ही चिंगी. बघतेस ना कमला. बघ बघ, इतका वेळ हिचा हा आजोबा हिची वाट बघत इथे बसलाय, पण ही काय विचारते? डॅडा आला, ग्रँडमाचा फोन आला. बघ असं करते ही. आता तूच सांग, बरोबर आहे का हे? नाही, अजिबात बरोबर नाहीये. दीपिका, तू आजोबांबरोबर खेळतेस का? किंवा तू ना तुझ्या शाळेत काय गंमत जम्मत झाली ती सांगतेस का त्यांना? काय नको, मी कट्टी आहे तिच्याशी. आता ना मला रडू येणार आहे. काय रे आजोबा? चला, आज आपण दोघ जण मज्जा करूया. चालेल? काय? केक बेक करूया. वाव, केक. येस. पण तुला येतो का केक बेक करता? मोबाईल मध्ये सगळं कळतं. आपण ती माहिती बघूया आणि तसा बनवूया. आणि आपल्याकडे कमला मावशी आहे ना, आपल्याला मैदा, अंड, साखर हे सगळं सामान काढून देईल. हो की नाही ग कमला? हो, मी तुम्हाला मदत करेन. अगं हो म्हणून इथेच काय उभी आहेस मग? जा आणि ते सगळं काढ ना. आता शेफ ललित आणि त्यांची असिस्टंट चिंगी स्वयंपाकघरात येत आहेत. हो, चला 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 चला, बॅग काढा. शाळेत आल्यानंतर बॅग घेऊन नको जायला. व्हेरी गुड. चला जाऊया. चल. हाय यार श्वेता, तुला एक निरोप कार्तिक पर्यंत पोहोचवता नाही आला. अगं मी ट्राय केलं की, पण आता तो प्रयत्न फसलायला मी काय करू? हे बघा, एनी कॉस्ट कार्तिकला हे कळलं पाहिजे की त्याची ममा दीपाकडे राहायला गेली. मग इतकंच आहे तर तू सांग ना त्याला सरळ सरळ तोंडावर. अगं हेच तर अवॉइड करायचं आहे ना मला. हे बघ, कार्तिक या बाबतीत खूप सेन्सिटिव्ह आहे. त्याला असं वाटतं की दीपाला घेऊन मी इन्सिक्युअर होऊच नाही. असं कसं होईल? आता माझी होणारी सासू तिच्या एक सुनेकडे राहायला गेली. अगं मी घरी आरामात बसून राहू का? हजार शंका येणारच ना डोक्यात. मला भीती वाटतेय. त्या दोघींनी प्लॅनिंग करून माझ्यापासून कार्तिकला दूर केलं तर मी काय करू? आयशा, आय अंडरस्टँड, पण आपला हा एकच प्रयत्न फसलाय ना. माझ्याकडे एक ऑप्शन आहे. हे काम आपण दीपिका थ्रू करूया. दीपिका थ्रू? हाऊ? यू जस्ट वेट अँड वॉच. मी हे कसं घडवून आणते ना, हे बघ. आज मुली कशा खुश आहेत बघा. तुझ्या फ्रेंडने तुला सांगितलं नाही? काय? तुझी ग्रँडमा कार्तिकीच्या घरी आहे. ती कामाला नाही गेलीये, ती कार्तिकीकडे गेलीये. मला सांग बाळा, कोण कोण आहे तिथे? इथे कार्तिकी, तिची आई,